नमस्कार, शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या राजाराम स्टेडियम इमारतीची दुरावस्था गंभीर बनली असून इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांचा समावेश असलेल्या या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. राजाराम स्टेडियमच्या या इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय तसेच वस्त्रोद्योग समितीचे कार्यालय कार्यरत आहे. या सर्व कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करत असतात. मात्र इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरूनच वावर करावा लागत आहे. गाळ्यांच्या समोरील स्लॅबचा भाग ठिकठिकाणी सैल झाला असून त्यावरील गिलावा सतत कोसळत आहे. मागील काही दिवसांत स्लॅबचा गिलावा एका दुचाकीवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशा घटना वारंवार घडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशीही भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने वेळेत योग्य ती पावले उचलून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.